सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यावनार्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायातील 46 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला सांगत आहे की अर्जुना, यावनार्थे उदपाने सर्वतः संप्लुतोदके। एखादा मोठा जलाशय प्राप्त झाला की लहान जलाशयाची जरुरी राहत नाही। त्याप्रमाणे ब्रह्मानंद प्राप्त झाला की वेदातील ज्ञानाची आवश्यकता राहत नाही। भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की ज्या पद्धतीने मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर लहान जलाशय जे असतील त्या जलाशयाची आवश्यकता राहत नाही। अरे एखादी मोठी अचिव्हमेंट मिळाल्यानंतर छोटी जी अचिव्हमेंट आहे तिच्याकडे माणसाचं लक्ष राहत नाही किंवा तिची आवश्यकताही राहत नाही। अरे राजकारणात तुम्ही असाल आणि राजकारणात तुम्ही असताना तुम्ही आमदार आहे आणि खासदारकीसाठी उभे राहिले आणि खासदार झाल्यानंतर मग तुम्ही आमदारकी जी आहे ती आमदारकी सोडून देता। जर तुम्ही सरपंच आहे आणि सरपंच असताना तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य झाले तर तुम्ही सरपंच की सोडून देता। जर तुम्ही तहसीलदार आहे आणि UPSCच्या माध्यमातून परीक्षा पास होऊन तुम्ही आता IAS झाले तर तुम्ही जी तहसीलदारी आहे ती तहसीलदार हे पद सोडून देता। त्या पद्धतीने तुमच्या आमच्या जीवनामध्ये हेच आपण करत असतो की मोठं पद प्राप्त झाल्यानंतर आपण छोटं पद सहज सोडून देतो। त्या पद्धतीने एखादा मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर आपण जे लहान जलाशय आहे त्या जलाशयाची आपल्याला आवश्यकता उरत नाही। त्याप्रमाणे मोठा जलाशय म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती, आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यानंतर मग जे काही वेदातील ज्ञान आहे त्या ज्ञानाची आवश्यकता राहत नाही। कारण शेवटी कितीही केलं तर मोठ्या जलाशयामध्ये, मोठ्या सरोवरामध्ये आणि लहान जलाशयामध्ये फरक आहे। अरे जर जलाशय जो आहे तो जलाशय जर लहान असेल, डबकं असेल आणि त्या डबक्यामध्ये जर तुम्ही पाय धुतले तर तर लगेच ते जलाशय, त्या डबक्यातील पाणी किंवा छोट्या जलाशयातील पाणी ते खराब होऊन जातं। जर त्या जलाशयामध्ये तुम्ही स्नान केलं तर स्नान केल्यानंतर त्या जलाशयातले पाणी खराब होऊन जातं आणि त्या जलाशयामध्ये तुम्हाला जे उरलेलं पाणी आहे त्या पाण्यामध्ये किंवा जे पाणी आहे ते खराब झाल्यानंतर ते कपडे सुद्धा धुण्यासाठी पाणी राहत नाही। म्हणजे छोटा जलाशय असेल तर त्या जलाशयातील पाणी लवकर खराब होतं, परंतु त्या ठिकाणी मोठा सरोवर घ्या,
त्या मोठ्या सरोवरामध्ये तुम्ही अंघोळ करा, कपडे धुवा, म्हशी धुवा, गाई धुवा, काही करा, परंतु सगळं काही तुम्ही त्याच्यामध्ये केलं तरीही सुद्धा त्या जलाशयाचं पाणी काय होत नाही, जे गढूळ होत नाही किंवा अस्वच्छ होत नाही, तर ते निर्मळ राहतं, म्हणजे पवित्र राहतं, निर्मळ राहतं. समुद्र आहे, समुद्रामध्ये तुम्ही काहीही करा, त्या समुद्रातील पाणी खराब होत नाही. समुद्रामध्ये तुम्ही कपडे धुवा, काय करायचं ते करा, परंतु त्यातील पाणी खराब होत नाही. तर सांगायचं तात्पर्य हेच की ज्या पद्धतीने छोट्या डबक्यातील पाणी जसं खराब होतं, छोट्या डबक्यातील पाणी जसं ज्या पद्धतीने अस्वच्छ होतं, त्या पद्धतीने मोठ्या सरोवरातील पाणी होत नाही. त्या पद्धतीने एकदा ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली की मग तुमचं जीवन जे आहे ते जीवन त्या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीने सुखमय होऊन जातं. आणि सुखमय झाल्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टीची म्हणजे वेदातील ज्ञानाची, उपनिषदादीची काही गरज भासत नाही. आता माऊली त्याच्यावर फार सुंदर चिंतन करतात, ते बघू. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेदे सुचिले, तरीही आपण हित आपुले तेची घेपे. जरी वेदामध्ये अनेक प्रकारचे विचार सांगितले असले, तर विविध प्रकारचे भेद सांगितले असले, तरी ज्यांच्यामध्ये आपलं हित आहे तेच विचार करून आपण ग्रहण केले पाहिजे. वेद भरपूर सांगणार आहे, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलतो. मग अनंत जर वेद बोलत असेल तर त्या अनंत आपण ग्रहण केलं पाहिजे का? नाही, कारण त्याचं बोलणं अनंत आहे. परंतु जेवढं आपल्या कामाचं आहे, जेवढं आपली आवश्यकता आहे, तेवढंच आपण घेतलं पाहिजे. माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं की ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला तहान लागली, पुढं उदाहरण येणारच येते, परंतु आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी आपण घ्यायचं का? पूर्ण सरोवर आपण प्यायचा असतो का? नाही. तर त्या पद्धतीने वेदामध्ये भरपूर सांगितलं आहे, कर्मकांड सांगितलं आहे, त्याच्यानंतर ज्ञान सांगितलं आहे, सत्व रज तम या तिन्ही गोष्टीचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असताना आपल्याला ज्याची आवश्यकता आहे तेवढंच आपण ग्रहण केलं पाहिजे, सगळंच ग्रहण केलं नाही पाहिजे. सगळ्याच ग्रहण करण्याची काही आवश्यकताही नाही. म्हणून सांगतात वेद बहुत बोलले. वेद अनेक प्रकारचे विचार वेदाने सांगितले आहे, विविध प्रकारच्या त्याच्या शाखा उपशाखा आहे, परंतु आपल्याला जेवढं आपल्या ज्याच्यामध्ये हित आहे तेवढंच आपण ग्रहण केलं पाहिजे, त्याचीच आपल्याला आवश्यकता आहे. बाकीच्या गोष्टीची आपल्या जीवनामध्ये काही आवश्यकता नाही. जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेष ही मार्ग दिसती, तरी ते तुली ही काय चाली जिती, सांगे मज. माऊली सांगतात की ज्या पद्धतीने सूर्य आहे, सूर्याचा उदय झाला असता सर्वच मार्ग दिसू लागतात, परंतु त्या सर्वच मार्गाने माणूस जाऊ शकतो काय हे सांग बरं. की ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला असता सर्वच मार्ग दिसू लागतात, सर्व मार्ग दिसू लागतात म्हणजे सर्व मार्ग म्हणजे जर समजा तुम्हाला जायचं आहे या ठिकाणून धोडपला तोही मार्ग दिसतो, इकडे उंदीरला जायचं असेल तोही मार्ग दिसतो, इकडे चिखलीला जायचं असेल तोही मार्ग दिसतो, आणखीन कुठे जायचं असेल तेही मार्ग आपल्याला दिसतात, शेतात जायचं असेल तोही मार्ग दिसतो, ज्ञानगंगा अभयारण्याकडे जायचं असेल तोही मार्ग आपल्याला दिसतो. हे सगळे मार्ग दिसतात. मग आपण त्या सगळ्या मार्गाने जातो का? नाही, आपण एकाच मार्गाने जातो. अरे आपल्याला जायचं आहे उंदरीला तर आपण उंदरीलाच जातो, मग आपण चिखलीला जात नाही, आपण बुलढाण्याला जात नाही, आणि आपण ज्ञानगंगा अभयारण्याकडे जात नाही, अण्णा शेताकडे जात नाही. म्हणजे अनेक मार्ग जरी असले तरी आपण शेवटी एकाच मार्गाने जातो. अनेक मार्ग जरी दिसत असले प्रकाशामुळं तरी आपण सगळ्या मार्गाने जात नाही. सर्व मार्ग जरी दिसत असले परंतु त्या सर्व मार्गाने आपण जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. तर आपल्याला
ज्या मार्गाची आवश्यकता आहे. अरे तुम्हाला जायचं आहे बुलढाण्याला तर तुम्ही बुलढाण्याला जासाल, तुम्हाला जायचं आहे उंद्रीला तर उंद्रीला जासाल, तुम्हाला जायचं आहे चिखलीला तर चिखलीला जासाल. मार्ग तर सगळे ओपन आहे, मार्ग सगळे तुम्हाला दिसतात, परंतु तुम्ही मात्र ठरवायचं की आपल्याला जायचं कुणीकडे आहे आणि त्या मार्गाने तुम्ही जाता. दुसरा मार्ग कितीही असले तर त्या मार्गाने तुम्हाला काही आवश्यकता नाही. त्या पद्धतीने आणखीन माऊली उदाहरण देऊन सांगतात, का उदकमय सकळ जरी जहाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीचं जोगे. बघा माऊली सांगतात, जरी जहाले असे का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, संपूर्ण पृथ्वी उदंड पाण्याने भरलेली आहे आणि तरीही आपण आपणास लागणार तेवढंच पाणी घेतलं पाहिजे. आता पृथ्वीवर पाणी कमी आहे का? नाही, खूप पाणी आहे पृथ्वीवर. त्याच्यानंतर सरोवर असतो, मोठमोठी नदी असते, जसं गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, नर्मदा नदी आहे. ह्या नद्या मोठमोठ्या आहे, भयंकर पाणी त्याच्यामध्ये चालू असतं. मग काय आपण ते सगळंच पाणी, आपल्याला गरज आहे म्हणून आपण सगळंच पाणी घ्यायचं का? नाही. अरे आपल्याला जर तहान लागली तर आपल्याला जास्तीत जास्त 1 ग्लास 2 ग्लासची आवश्यकता भासेल, आणि जर सोबत ठेवायचं म्हणलं तर 1 बॉटल, लय झालं तर 2 बॉटल ठेवू आपण. परंतु पूर्णच पाणी आपण नाही, नर्मदा मैयामध्ये भरपूर पाणी आहे म्हणून आपण सगळंच पाणी काढून घेऊ असं होतं का? नाही. अरे शेताला जरी तुम्हाला द्यायचं असेल तर शेतामध्ये तुम्ही नदीवर पंप टाकलेला आहे, तर तुमच्या शेताला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पाणी तुम्ही घेता, बाकीचं पाणी ते नदीतच राहतं, किंवा ते पाणी तुम्ही मोटर स्विच बंद करून टाकता. ही झाली आपली आवश्यकता पूर्ण. का संपूर्ण पाणी घेता का? नाही. त्या पद्धतीने की ज्ञान जरी अनंत वेदामध्ये सांगितलं असेल, अनेक गोष्टी सांगितल्या असतील, विविध भेदाने त्या वर्णन केल्या असतील, कर्मकांड आदी सगळ्या वेदानं, तरीही सुद्धा आपल्याला जेवढ्या गोष्टीची आवश्यकता आहे तेवढीच आपण काय केली पाहिजेत? ग्रहण केली पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण जास्त ग्रहण करता कामा नाही, आणि घेतही नाही आपण. तैसे ज्ञानिया जे होती ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. आता माऊली सिद्धांताचे विवर आले. त्याप्रमाणे जे खरे ज्ञानी आहे, कोण? त्याप्रमाणे खरे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदाचा विचार करतात. काय करतात? संपूर्ण वेदाचा विचार करतात आणि त्यातील अपेक्षित अशा शाश्वत परब्रह्माचा फक्त स्वीकार करतात. संपूर्ण वेदाचा विचार करतात, वेदाचं हे करून आपल्यासाठी ज्याची आवश्यकता आहे ते आपण काय करत असतो? स्वीकारत असतो. आता वेदामध्ये अनंत गोष्टी बोलल्या आहे, पण त्या अनंत गोष्टीचं आपल्या जीवनामध्ये काम आहे का? नाही. आता ज्ञानेश्वर महाराजाने एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु त्या सगळ्याच गोष्टी आपल्या आत्मसात होतात का? नाही. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं, एक तरी ओवी आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवावी, आहे का नाही? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. नाही तुम्हाला असंख्य ह्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या नाही अनुभवता आल्या, पण एखादी ओवी जरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर अनुभवता आली तर चांगलं होईल. काय होईल? चांगलं होईल. तसं अनंत विषय अनंत सांगणारे, अनंत ज्ञान सांगणारे आहे, आणि वेद सुद्धा अनंत बोलला आहे, पण त्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आपल्याला नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तीच गोष्ट आपण काय केली पाहिजेत? ग्रहण केली पाहिजे, स्वीकारली पाहिजेत. आता पुन्हा भगवंत अर्जुनाला उपदेश करतात की आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. कारण आता भगवंत अर्जुनाला स्वधर्म सांगत आहे. आत्मज्ञानाचं प्रकरण पहिलं संपलं, आता स्वधर्माचं प्रकरण चालू आहे. किंवा स्वधर्म काय आहे, स्वधर्म कशा पद्धतीने पार पाडला पाहिजेत, स्वधर्म कशा पद्धतीने केला पाहिजेत, निष्काम कर्मयोग कशाला म्हणतात, निष्कामता कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी सांगत असताना आता भगवंत अर्जुनाला पुन्हा सांगत आहेत, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा माते संगोस्त्व कर्मणी. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा माते संगोस्त्व कर्मणी. की ज्या पद्धतीने अर्जुना तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. काय?
अर्जुना, तुला कर्म करण्याचा अधिकार, कर्मफळाचा अधिकार तू कधी होऊ नकोस. कर्मफळाचा अधिकारी तू कधी होऊ नकोस. कर्मफळाची इच्छा देखील धारण करू नकोस आणि कर्म न करण्याविषयी आग्रह धरू नकोस. आता भगवंताने ते काही गोष्टी सांगितल्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे अर्जुना, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्म तू केलं पाहिजे. अरे तुम्ही जसं शाळेमध्ये आहे, तर शाळेमध्ये आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे की परीक्षा दिली पाहिजे. आणि जर परीक्षा जर तुम्ही दिली नाही तर तुम्ही पास होसाल का? होणार नाही. तर तुम्ही परीक्षा दिली पाहिजे, तुमचं कर्तव्य आहे परीक्षा देण्याचं, आणि तुम्ही व्यवस्थितपणे त्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. हा झाला तुमचा स्वधर्म. पण मी स्वधर्म माझा पालन केला आहे, पण मला 100%पैकी 90%च मार्क पडले पाहिजेत असा आग्रह तुम्ही धरू नका. तुम्ही तुमचं कर्म करा. शेवटी रिझल्ट, फळ देणं तुमच्या हातामध्ये नाही. पेपर बोर्डामध्ये जाणार, तेथील जे काही शिक्षक लोक असतील ते शिक्षक तपासणार. तुम्ही ज्या पद्धतीने कर्म केला असेल, ज्या पद्धतीने अभ्यास केला असेल, त्या पद्धतीने त्याचा जो रिझल्ट येणार, आणि तो रिझल्ट येऊन तुम्हाला त्या 2 महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर तुम्हाला तो रिझल्ट तुमच्या हातात येईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला एवढे मार्क पडले, काय एवढे मार्क तुम्हाला मिळाले असं सांगितलं जाईल. पण तोपर्यंत जर तुम्ही असं ठरवलं की नाही मला 90% मार्क पडले पाहिजे, 90% पडायलाच पाहिजे, आणि तुम्हाला 80% पडाले, तर त्याच्यात तुमच्या हातात आहे का काही? मग कर्म करणं तुमच्या हातामध्ये. तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने जर कर्म करसाल तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करसाल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या अभ्यासाचं फलश्रुती म्हणून त्याचा रिझल्ट मिळेल. तुम्ही जेवढ्या पद्धतीने एखादा बिझनेस करसाल, चांगल्या पद्धतीने करसाल, त्या बिझनेसचं फळ तुम्हाला मिळेल. पण तुम्ही असा आग्रह नाही धरू शकत की मला महिन्याला 1 कोटी रुपये आलेच पाहिजेत, मला महिन्याला माझं जे बेसिक पगार आहे तो कमीत कमी 50 लाख, 10 लाख, 20 लाख मला मिळालाच पाहिजे. नाही, तुम्ही बिझनेस करा. बिझनेसमध्ये हार जीत ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, होत असतात, ह्या चालत असतात. काय ह्या गोष्टी सदैव या बिझनेसमध्ये चालत असतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालणारच आहे, होणारच आहे, घडणारच आहे. म्हणून या गोष्टीकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. तर सांगतात की मग कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. काय कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु त्या कर्माच्या फलाचा अधिकार तुला नाही. कर्माचं फळ जे आहे ते तुझ्या याच्याप्रमाणे तुला मिळणार आहे. जसं तुझं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे त्या कर्माचं फळ सुद्धा तुला प्राप्त होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन सांगितलं आहे की कर्म कर, पण तू कर्मफळाचा अधिकार देऊ नको. आणि दुसरी गोष्ट, कर्मफळाची इच्छा देखील मनात धरू नकोस. कर्मफळाची जर इच्छा तू अंतःकरणामध्ये धरली तर कदाचित काय होईल, या कर्मफळाची इच्छा अंतःकरणामध्ये धरल्यामुळे कर्मफळ तुम्हाला प्राप्त होईल, पण ती तेवढ्या प्रमाणात प्राप्त नाही झालं तर त्याच्यापासून तुम्हाला काय होईल? दुःख होईल. तेवढ्यापासून तुम्हाला दुःखाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफळाचा अधिकार आपला नाही. म्हणून आयुष्यात माणसाने काय केलं? कर्म केलं पाहिजे. कर्मफळाचा त्याग करता कामा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये असंही व्हायला नको की मी काहीच कर्म करणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने असं ठरलं की मी माझ्या जीवनामध्ये मग कर्मफळाचीच आशाच धरायची नाही, तर मग कशाला हे करायचं? त्याच्यापेक्षा कर्म न करण्याविषयी आपण तसं जर राहिलं तर चांगलं आहे. जसं अर्जुनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुन म्हणाले, देवा मी युद्धच करत नाही, मला लढायचंच नाही, मला युद्धाची आवश्यकताच नाही, मला नाही लढायचं. कोण म्हणत आहे? अर्जुन म्हणत आहे की मला लढायचं नाही, मला युद्ध नाही करायचं. परंतु या ठिकाणी मात्र भगवंत अर्जुनाला हेही सांगत आहे, कर्म न करण्या हे सुद्धा योग्य नाही. कर्म करणं योग्य आहे, कर्मफळाची आसक्ती धरणं योग्य नाही, परंतु कर्म न करणं योग्य नाही. अरे ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की बाबा अशा पद्धतीने तुम्ही कर्म करत जा, आणि तुम्ही जर केलं नाही तर तुम्हाला त्याचा, तुम्ही जर असं ठरवलं की मला 10वीचा अभ्यास करायचाच नाही, तर त्याचा रिझल्ट काय येणार आहे? नापास होणार. तुम्ही जर केला तर त्याचं फलश्रुती मिळणार आहे, आणि न केले तर काहीच मिळणार नाही. अरे तुम्ही काही व्यवसायच केला नाही तर 2 पैसे तुमच्याकडे येतील का?
तुम्ही शेतीच केली नाही तर त्या शेतात एकाचं 10 दाणे होतील का? होणार नाही. तुम्हाला त्यासाठी शेती करावी लागेल, शेतीमध्ये मशागत करावी लागेल, धान्य पिकवावं लागेल आणि नंतर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. आणि म्हणून जे नैष्कर्म्य असतात ते त्यांच्या जीवनामध्ये जर विचार केला आपण तर ते त्यांच्या जीवनामध्ये त्याला आळशी म्हणतात. काय म्हणतात? आळशी. म्हणून भगवंताला हे आळशी लोक आवडत नाही. सतत माणसाने कार्यरत राहिलं पाहिजे. सतत कर्म, फक्त कर्माची फलाची आसक्ती धरायची नाही, कर्म सदैव करत राहायचं. फळ काय मिळेल आणि फळ मिळाल्यानंतर त्याच्यापासून सुख दुःख होणार नाही, की आपण जर आपलं त्याची आसक्ती धरली नाही तर त्याच्यापासून सुख दुःखाची काही होणार नाही. पण या ठिकाणी जर आपण नैष्कर्म्य म्हणजे कर्म केलंच नाही, काय केलं? कर्म केलंच नाही आणि आपण आळशासारखं पडून राहिलो तर काही मिळेल का जीवनामध्ये? काही मिळू शकणार नाही. अरे जो त्यांच्या जीवनामध्ये काहीच करत नाही, आळशासारखा पडून राहतो, तो त्याच्या जीवनात त्या समाजातही त्याला मान प्रतिष्ठा हे ते काही मिळत नाही. सगळे लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात की हा काय व्यक्ती आहे की त्याच्या जीवनामध्ये काही काम करत नाही, सदैव आळशासारखा राहतो. सदैव काय राहतो? आळशासारखा राहतो. म्हणून असा जो व्यक्ती आहे अशा व्यक्तीला सुद्धा त्यांना काही मिळू शकत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मग ते सुख प्राप्त हो दुःख प्राप्त हो, माणसाने कर्म करत राहणे आणि कर्मफळाची आसक्ती न धरणे हेच भगवंताला सांगायचं आहे. आता माऊली त्याच्यावर काय सांगतात ते बघा. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होयाता स्वकर्म हे. सांगतात हे अर्जुना ऐक, या सर्व गोष्टीचा विचार केला तर तुला आता स्वकर्म करणेच उचित आहे. काय अर्जुना, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुला आता स्वकर्म करणे उचित आहे. स्वकर्म अर्जुनाचं काय आहे? तो क्षत्रिय आहे. क्षत्रिय असल्यामुळे त्याचं युद्ध करणं हे त्याचं काय? स्वकर्म आहे. त्यानं जर युद्ध केलंच नाही तर त्याचं ते स्वकर्म ठरेल का? अरे एखादा शेतकरी आहे त्याने त्याचं स्वकर्म काय आहे? शेतामध्ये जाणे, नांगरटी करणे, शेती मशागत करणे, पीक पेरणे, त्याच्यानंतर त्याला आवश्यकतेनुसार पाणी देणे आणि मग त्याच्यापासून त्याला फळ मिळणार आहे. त्याने जर ते केलंच नाही तर ते काय शेतामध्ये काही येईल का? काही येणार नाही. विद्यार्थी आहे त्याने अभ्यास केला नाही तर त्याला ते काही येईल का? शाळेत येईल? काही येणार नाही. म्हणून अर्जुना तू तुझं स्वकर्म करावं. आणि त्याचं स्वकर्म काय आहे? त्याचं स्वकर्म आहे युद्ध करणे. आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची ही मना आले, जेन सांडिजे तू आपले विहित कर्म. या आम्ही सर्व गोष्टीचा विचार केला त्यावेळी आमच्या मनात असे आले की तू आपले विहित कर्म सोडू नको. विहित कर्म म्हणजे जे शास्त्राने सांगितलेले कर्म आहे ते. शास्त्रांकडून सांगितले क्षत्रियासाठी युद्ध करणं हे त्यांचं कर्म आहे, ब्राह्मणासाठी पूजापाठ करणं हे त्याचं कर्म आहे, त्याच्यानंतर शूद्र असेल तर शूद्राने सेवा करणं या तिन्ही वर्णात त्यांचं कर्म आहे, वैश्य असेल तर वैश्याने काय केलं पाहिजे? व्यापार बिझनेस केला पाहिजे हे त्याचं कर्म आहे. हे ज्याने त्यानं आपलं आपलं कर्म केलं पाहिजे. एखादा शिक्षक असेल त्याने विद्यार्थी घडवण्याचं काम केलं पाहिजे हे त्याचं कर्म आहे. एखादा सैनिक असेल त्याने देशाच्या रक्षणासाठी आपला प्राणसुद्धा त्याचं काम पडलं तर त्याने दिला पाहिजे हे त्याचं कर्म आहे, स्वकर्म आहे. या गोष्टीचं काय केलं पाहिजे? त्याने विचार केला पाहिजे. पुन्हा माऊली सांगतात परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्म संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचारावी ही तू विन. त्याप्रमाणे तू काय करावी? कर्म करावं पण कर्मफळाची इच्छा मनात आणू नको आणि वाईट कर्माची संगती करू नको. फळाची इच्छा न ठेवता सत्कर्म करत राहावे. काय? फळाची अपेक्षा करू नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट कर्माची संगती करू नको. वाईट कर्माची संगती करू नको म्हणजे काय? की जे कर्म तुझं नाही. आता या ठिकाणी चांगला आणि वाईट काय म्हणता येईल? अरे जसं ब्राह्मण आहे, ब्राह्मणाने काय केलं पाहिजे? त्याचं यज्ञयाग पूजापाठ हे गोष्टी केल्या पाहिजेत. पण हे सोडून जर त्याने दुसरा व्यवसाय सुरू केला, दुसरा व्यवसाय म्हणजे काय? ब्राह्मणाने जे ब्राह्मणत्व सोडून दिलं आणि ब्राह्मणत्व सोडून देऊन काय केलं की चपला शिवण्याचं काम केलं तर ते त्याच्यासाठी त्याचं कर्म नाही, कारण ते त्याची कला पण नाही. म्हणून पूर्वी जे काही आपले याच्यामध्ये 12 बलुतेदार पद्धत असायची की त्याच्यामध्ये प्रत्येक जो समाजातील मग न्हावी असेल, हे असेल, चप्पल शिवणारा असेल, चांभार असेल, कुंभार असेल, प्रत्येकाला आपापल्या कलेमध्ये त्याला नैपुण्य असायचं. कुंभार असेल तर त्याला मडकं घडवायचं ज्ञान असायचं.
एखादा न्हावी असेल तर त्याला कटिंग करण्याचं चांगलं ज्ञान असायचं, परंपरागत ते असायचं आणि म्हणून ते परंपरागत त्या सगळ्या गोष्टी येत राहायच्या. म्हणून एक काम कर, कुकर्मी संगती न व्हावी. कुकर्माच्या विषयी अनेक सांगता येईल आपल्याला, की योग्य कर्म सोडून जसं शास्त्राने सांगितलं ते कर्म सोडायचं आणि दुसरं कर्म करायचं. शास्त्राने सांगितलं की मांसाहार करू नये, मांसाहार करणे हे काय झालं, वाईट कर्म झालं, तर ते जर केलं तर ते कुकर्मी झालं, हे का नाही. हे दारू पिऊ नये, दारू पिणे निषिद्ध आहे, पण ते जर केलं ते कुकर्म झालं. आणि म्हणून या कुकर्माच्या संगतीमध्ये तू येऊ नको. म्हणजे जे तुझं स्वकर्म आहे, कर्म आहे, ते कर्म तू करत राहा. अशा पद्धतीने अर्जुनाला भगवंत सांगत आहे. आणि आजची ही झालेली सेवा जी आहे ती विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.